नमस्कार. आज मी चिकन कोरमा रेसिपी बनवते. त्यासाठी गावरानी चिकन घेतले, मोठे मोठे तुकडे करून घेतले. कोरमासाठी मी 100 ग्रॅम दही घेतले, घट्ट दही घेतले. त्यासाठी आपण 2 पार्टमध्ये करून घेऊ. आपण अर्ध नंतर घालणार आहोत. दहीमध्ये एक चमचा लसूण पेस्ट घेतली, 1 चमचा आलं पेस्ट घेतली, 1 मोठा कांद्याची पेस्ट करून घेतली. इथे किसूने घेऊ शकतात. ते आपण दहीमध्ये टाकून घेऊ. अगदी सोपी रेसिपी, कमीत कमी मसाल्याचा वापर केला आहे आपण. 1 चमचा लाल तिखट घेतलंय, 1 चमचापेक्षा जास्त 1.5 चमचा धना पावडर घेतली. आपण हे कालवून घेणार आहोत. त्यात काही मसाले वापरणार आहोत आपण. अजून जिरं घेतलं 1 छोटा चमचा, अनारदाना 1 टेबलस्पून, त्याच्यापेक्षा जास्त घेतलं आहे, 1 मोठी विलायची, 3 हिरवी विलायची, 4 ते 5 लवंगा आहे. हे अर्धवट कुटून घेणार आहोत आपण. मसाला आणि मीठ याचा नंतर वापर करणार आहोत आपण. हे कालवून घेऊ आपण सगळं एकसारखं दहीमध्ये. दह्याचा वापर अजून तुम्ही 200 ग्रॅमपर्यंत वापरू शकता. तेल ठेवलं आहे मी, 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे. तेल आपल्याला जास्तच वापरायचं आहे. मोठं पातेलं घेतलं आहे आपल्याला, म्हणजे कालवायला परतायला मोकळं जाईल असं. त्याच्यात आपण दह्यामध्ये कालवलेला मसाला, पातेल्याला पकडून घ्यायचं, कारण आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे. तेल आधी तापून घ्यायचं छान, नंतर मिडियम हीट करून घ्यायची. सारखं परतत राहायचं, म्हणजे आपलं हे दही एकसारखं मेल्ट होईल असं. नाही तर आपण असंच टाकून दिलं दही, तसंच गाठी गाठी शिजून जाते. ग्रेव्ही अशी स्मूथ नाही वाटणार. मग 5 ते 7 मिनिटं मी परतत राहणार आहे. कोरमामध्ये हळद घालत नाही, तर तुम्हाला पिवळा कलर आवडत असेल तर अर्धा टीस्पून हळद टाकू शकता. आपण ऑथेंटिक पद्धतीने करतोय बेगी चिकन कोरमा. गावरानी चिकन आहे आपलं. तेल जास्त येईल, आधी तेलही टाकलंय आपण जास्त. थोडं मी 5 मिनिटं झाकण ठेवते, एकदम लो हीट करून देते, झाकण ठेवते. काही सुके मसाले, खडा मसाला तो थोडा अर्धवट कांडून घ्यायचा आहे. 1 मोठी विलायची घेतली, 3 हिरवी विलायची, लवंगा, अर्धा टीस्पून जिरं. तुम्ही अर्धा किलो चिकनसाठी आपण हे घेतलं आहे. याचं दुप्पट 1 किलोसाठी करू शकता. पावडर नाही करायची, अर्धवट कांडायचं आहे आपल्याला. मसाला कुटून घेतला आहे आपण, जाडसरच कुटून घेतला आहे. तो एका प्लेटमध्ये टाकून घेऊ. ब्राऊन ओनियन आपला व्हिडिओ केलेला आहे ब्राऊन ओनियनचा, चॅनलवर टाकला आहे आपण. दही मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून घ्यायची. 3 कांदे घेतले मी, तुम्ही कमी जास्त करू शकता. पण ब्राऊन ओनियन आणि अनारदाना याची टेस्ट जास्त असते आपण कोरमा, चिकन कोरमाला. दही आणि ब्राऊन ओनियन पेस्ट करून घेतली मी. पण मसालाही जाडसर कुटून घेतला आहे. झाले, मी 2 वेळा झाकण उघडून परतून घेतलं छान असं चिकन कोरमा. एकदम मीडियम तर लो हीट ठेवायची आपल्याला. वरून आता गरम मसाला टाकते. अगदी माइल्ड चवीची आपली आज रेसिपी आहे. गरम मसाला आपण जाडसर कुटलेला, लहान मुलंही खाऊ शकतील असा मसाला आपण वापरला आहे त्याच्यात. कांद्या दहीची पेस्ट टाकून घेतली. थोडं पाणी होतं आपण मिक्सरचं भांड्यातलं, तेही टाकून घेतलं आहे. 2 चमचे मीठ घालते मी. छान कालून घ्यायचं आहे आपल्याला, परतत राहायचं आहे सारखं.
लो हीट ठेवायची. मस्त सुगंध आलाय आता, छान गरबट सुगंध पसरलाय चिकन कोरमाचा. गावरानी चिकन आहे आपलं. तुपातही करू शकतात तुम्ही किंवा अर्ध तूप अर्ध तेल. परत मी 3 मिनटं झाकण ठेवून लो हीटवर शिजू देते, म्हणजे आपला कांदा दहीचं मसाले एकसारखे मिळून येतील. मस्त ग्रेव्ही आली बघू शकता, ब्राऊन ओनियनची. झाकण ठेवून देते. एकदम लो हीट ठेवायची आपल्याला. चिकन कोरमा तयार. मी थोडं मसाले जास्तीच वापरले, तिखट आणि गरम मसाले आपल्या खानदेशी स्टाईलने. तुम्ही कमी कमी वापर करू शकता. तिचा कलर थोडासा व्हाईटसर येतो. मस्त चिकन शिजलंय, बोनपासून सुटलंय बघू शकता. आपण पाण्याचा वापर अजिबातच केला नाही. तेलामध्ये आपण त्याच्यात चिकनचं ज्यूसमध्ये शिजवली सगळी